हाय हॅलो नमस्कार. मोरपंख किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत अंडा राईस. त्या अंडा राईससाठी मी पहिला भात शिजवून घेते. तर भातासाठी आपण बिर्याणीसाठी जसं राईस आधी स्ट्रेन करून घेतो ना शिजवून, तसंच मी घेणार आहे. सो एका पातेल्यात तेल घालून जिरे घालून खडा मसाला घातला आहे आणि मी इथे 1.5 वाटी तांदूळ घेते. तर त्याच्यासाठी 3 ग्लास पाणी घालते याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ घालून आपल्याला ह्या पाण्याची उकळी काढून घ्यायची. पाण्याला छान उकळी आली की त्याच्यामध्ये मी बिर्याणीचा राईस आहे, मोठा जो बिर्याणीसाठी यूज करतात तो 1.5 वाटी घातलेला आहे. आणि इथे छान आपल्याला भात आता शिजवून घ्यायचा आहे. हा भात आपल्याला 80 ते 90% शिजवायचा आहे, कारण नंतर आपण जेव्हा त्याचं पाणी काढून घेऊ तेव्हा तो वाफेवर परत पूर्ण शिजेल. आणि आता इथे मी भुर्जीसाठी एका साईडला मसाला बनवूयात. सो इथे मी जिरे मोहरीची फोडणी दिली आहे. त्याच्यानंतर हा कांदा घातला. इथे कांदा आपल्याला खूप जास्त लागणार आहे आणि तो एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की हा एवढ्या प्रमाणात मी कांदा घातलेला आहे आणि हा 4 अंड्यांसाठीचा आहे. सो इथे आपला आता कांदा भाजून तयार आहे. तर त्याच्यामध्ये मी एक मोठा टोमॅटो घातला, थोडीशी हळद, मीठ, हे सगळं एकदा आपण मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, थोडंसं जिरे पावडर आणि थोडीशी धने पावडर घालणार आहोत. त्याच्यानंतर ऑलमोस्ट 3 ते 3.5 चमचे आपला कोल्हापुरी लाल तिखट मसाला. तर ह्याला परत एकदा आपण मस्त मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर हा मसाला आपला मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि इकडे आपला भात पण तयार झालेला तुम्ही बघू शकता. इथे हा मस्त वाफाळता राईस. त्याच्यानंतर जो आपण मसाला तयार केला होता त्याच्यामध्ये मी 4 अंडे घालणार आहे भुर्जीसाठी. सो आपल्याला भुर्जी पहिल्यांदा प्रिपेअर करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग तो राईस आणि भुर्जी एकत्र मिक्स करायचे. सो इथे तुम्ही बघू शकता. आता ही मस्त आपली अशी भुर्जी तयार आहे. आता ते सगळं त्या कढईत मिक्स करणं पॉसिबल नव्हतं, म्हणून मी माझ्याकडे एक मोठी कढई होती, त्याच्यामध्ये हे भुर्जी शिफ्ट करते. सो इथे मी भुर्जी काढून घेतली आणि त्याच्यानंतर तो आपला राईस. आता हा राईस आपला पूर्ण शिजलेला असेल, कारण तो वाफेवर शिजून येतो उरलेला राईस. तर इथे बघू शकता हे आपल्याला असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्या भुर्जीचा कलर आपल्या भाताला मस्त चढलेला आहे. वरून थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि झाला आपला अंडा राईस रेडी. आता वरून ऑमलेट बनवते. तर त्याच्यासाठी मी 1 अंडं घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडासा कोल्हापुरी मसाला घालून मिक्स केलं. आता मी इथे एकच ऑमलेट बनवते, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून. तर असं एक ऑमलेट छान भाजून घेतलं. तुम्हाला हा अंडा राईस कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.